ऐक सध्या मला खूप साड्या झाल्यात, काठापदराच्या तर खूप झाल्यात, म्हणूनच आता बिलकुल काठापदराची साडी घ्यायची नाही. अशीच म्हणतेस तू नेहमी. नाही आता नाही. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललेलो आहोत बार्शीला शॉपिंग करायला. तर आईची तयारी झालेली आहे. आई, मी आणि आमच्या आईची मैत्रीण म्हणजेच आमच्या शिंदे काकू, आम्ही सगळे आता बार्शीला जाणार आहोत. शिंदे काकू हे आहेत आमच्या आईची खास मैत्रीण, ही आमची आई. आता आम्ही निघालो आहोत. सो आता तुम्हाला आम्ही भेटतो बार्शीमध्ये. आता आम्ही पोहोचलेलो आहोत बार्शीमध्ये आणि ही आहे माझी मावशी. हिला सुद्धा शॉपिंग करायची होती, मग आम्ही सगळे मिळून गेलो शॉपिंग करायला. काही सेल लागलेले होते, मग आम्ही इथे पाहिलं की या सेलमध्ये काय काय आलेलं आहे. याला सेल म्हणता येणार नाही ॲक्च्युली. इथे ना काही गोष्टी खूप महाग होत्या आणि काही गोष्टी खूप चांगल्या पण होत्या. सो आम्ही ही जागा एक्सप्लोअर केली. इथे डेली वेअरचे कपडे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, जसं की नाईट ड्रेस, त्यानंतर टी शर्ट, पॅन्ट्स असे. आणि इथले काही नाईट ड्रेस खूप छान होते. त्यापैकी मी सुद्धा 2 टी शर्ट्स घेतले होते घरात यूज करण्यासाठीच. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या आईला फिरायला जायचं आहे, सो दॅट मी आईसाठी बॅग्स घेऊन आलेली आहे. आणि दुसऱ्या मावशीसाठी पण आणली, पण या मावशीने मला सांगितली नव्हती. आणि त्यात असं झालं की मी 3 बॅग्स कसं घेऊन येऊ, म्हणून मला काही पॉसिबल झालं नाही. मग आम्ही या बॅग हाऊसमध्ये आलो, बॅग्स पाहिल्या, पण आम्हाला हव्या तशा बॅग्स इथे नाही मिळाल्या. मग आम्ही नंतर तापडे इंटरप्राइजेसमध्ये आलो, जिथे खूप चांगल्या प्रकारची चहा पावडर मिळते आणि मिक्स चहा पावडर मिळते. अशी चहा पावडर फक्त याच शॉपमध्ये मिळते बार्शीमध्ये. आणि या चहा पावडरचा चहा देखील खूप ऑसम होतो. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि यांचा चहा टेस्ट करा. तुम्ही परत दुसरी कुठलीही चहा पावडर यूज नाहीत करणार. आमच्या घरातील ऑलमोस्ट सगळीच जण इथूनच चहा पावडर घेऊन जातात, जसं की माझी आई, मावशी, मामा, इवन माझ्या आईच्या ज्या फ्रेंड्स आहेत ना, त्यासुद्धा हीच चहा पावडर यूज करतात. आम्हा सर्वांचा हा फेवरेट चहा पावडर आहे. देन आम्ही गेलो या एका शॉपमध्ये आणि या शॉपमधील लोक माझे असे तोंडाकडे बघत होते जसं की आजपर्यंत त्यांनी व्लॉग बनवणारी कोणती मुलगी किंवा गॉगल लावणारी मुलगी पाहिलीच नसावी. मला प्रचंड राग येत होता. आणि इथे सेल लागलेला होता, परंतु यांच्याकडे ड्रेसेस नव्हते, फक्त साड्या वगैरे होत्या आणि ब्लँकेट्स, डोअरमॅट्स हे चांगल्या क्वालिटीचे होते इथे. पण आम्हाला ड्रेसेस हवे होते ते नाही मिळाले, म्हणून आम्ही इथून बाहेर पडलो. आणि देन आम्ही गेलो महावीर या शॉपमध्ये. आणि या शॉपमध्ये खूप छान कपडे, साड्या, सगळं तुम्हाला जे हवं ते या महावीर शॉपमध्ये नेहमी अवेलेबल असतं. आणि इथे सुद्धा सेल लागलेला होता. सो आम्ही बरीच शॉपिंग केली. ड्रेसेस घेतले, आईने घेतले, काकूंनी घेतले, देन माझ्या मावशीने, मी सुद्धा नाही म्हणता म्हणता मी ॲक्च्युली 3 ड्रेसेस घेतले. तर त्यातलाच हा एक ड्रेस आहे जो मला फक्त आणि फक्त 275 रुपयामध्ये हा टॉप पडलेला आहे. आणि मला हा टॉप खरंच खूप आवडला, खूप छान दिसत होता. जीन्सवर वगैरे घालण्यासाठी हा ऑसम टॉप आहे. देन मी ट्राय केला हा मस्टर्ड कलरचा कुर्ता सेट, जो की 1,500मध्ये 2 आणि जर तुम्ही सिंगल घेतला तर हा 750ला 1 असा बसत होता. आणि त्याचपैकी हा सुद्धा होता पिस्ता कलरचा, हा सुद्धा 1,500मधल्या पेअरमध्येच होता. हा घेतला शिंदे काकूंनी आणि मी घेतला तो मस्टर्ड कलरचा. देन मी आले या पिंक ड्रेसकडे, जो मला खूप आवडला होता. सो हा पिंक ड्रेस मला 1,040मध्ये बसला होता. सेल चालू असल्यामुळे या शॉपमध्ये कंटिन्युअसली स्टॉक येणं चालूच होतं. आणि त्याच्यामध्येच मग आईने, मावशीने, काकूंनी मी ड्रेसेस घेतले. त्यानंतर काकूंनी साड्यासुद्धा घेतल्या. आणि ही जी लॅव्हेंडर कलरची साडी आहे ही मला खरंच खूप आवडली होती. देन मी ती साडी ट्रायसुद्धा करून पाहिली. महावीर हे एक असं शॉप आहे, इथे तुम्हाला रेडी टू वेअर साडी, लेहेंगा, त्याच्यानंतर ड्रेसेस वगैरे सगळंच मिळतं. इथे आपण साडींच्या व्हरायटीज बघू शकतो. आणि हे शॉप मला यासाठी सुद्धा आवडतं की इथली लोक कधीच दाखवायला कंटाळ करत नाही. त्यांची पद्धत खूप छान आहे कपडे दाखवण्याची. देन आम्ही बिलिंग काउंटरला आलो, बिलिंग केलं सगळ्या कपड्यांचं. आणि मग आम्ही गेलो रॉयल कोल्ड्रिंक्समध्ये मस्तानी प्यायला. यांचे कोल्ड्रिंक्स खूप छान असतात, त्यांच्याकडे वेगवेगळे शेक्स अवेलेबल आहेत आणि मस्तानीमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. आम्ही आमची मस्तानी मस्त एन्जॉय केली. देन आम्ही आलो खांडवीकर मॅचिंग सेंटरमध्ये मॅचिंगचा ब्लाऊज पीस घेण्यासाठी, कारण माझ्या पैठणीच्या साडीवरचं ब्लाऊज जे होतं ते माझ्या रेग्युलर टेलरने खूप खराब केलेलं होतं. सो मला ते ब्लाऊज बघून खूप रडू येत होतं. मग आई मला बोलली, तू टेन्शन घेऊ नको, आपण मॅचिंग सेंटरमधून बघूया, आपल्याला जर चांगला ब्लाऊज पीस भेटला तर सेम मॅचिंगवाला तर आपण घेऊया. आम्ही इथे गेल्यानंतर पाहिलं की यांनी खूप मोठा मॉलच
चालू केलेला आहे. या मॉलमध्ये तुम्हाला रेडीमेड कंबरपट्टे, त्यानंतर तुम्हाला घागरा वगैरे शिवायचा असेल तर छान छान कपडे आणि देवाचे वस्त्र, देन किड्स झोन वगैरे सगळं इथे अवेलेबल आहे. रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा आहेत आणि यांनी हे 2 मजली शॉप बनवलेलं आहे, त्यामुळे इथे भरभरून गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. लहान मुलांच्या पण भरपूर गोष्टी आहेत, पेटीकोट्स आहेत, त्यानंतर बँगल्स, बॉक्सेस, मेकअपचे किट वगैरे ठेवण्याचे जे बॉक्सेस असतात ते अवेलेबल आहेत आणि कपड्यांच्या व्हरायटीज इथे बघा किती म्हणजे वेगवेगळ्या टाईप्सचे कपडे आणि हे रेडीमेड ब्लाऊज, इतके सुंदर सुंदर रेडीमेड ब्लाउजेस इथे अवेलेबल होते. आणि मला माझ्या या पिंक ब्लाऊजच्या स्लीव्स थोड्याशा लॉंग आणि हेवी वर्कवाल्या बनवून घ्यायच्या आहेत, त्यासाठी पण मी मॅचिंग कपडा बघत होते. परंतु मला जसा पिंक हवा होता तसा इथे अवेलेबल नव्हता आणि पैठणीच्या साडीवर पण मला परफेक्ट मॅचिंग असा प्लेन ब्लाऊज पीस मिळाला नाही. देन त्याला जरासा मिळता जुळता असा ब्लाऊज पीस आम्ही घेतला आणि मला हा रेड पैठणीवाला जो होता तो पण खूप आवडला होता हा कपडा, पण मी तो नाही घेतला कारण घेऊन काय करणार म्हणून सोडून दिलं. देन आम्ही मावशीला बाय बाय केलं आणि आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि बस स्टँडला गेलो. देन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझा हा एक टी शर्ट ट्राय करून बघितला आणि हा आहे मस्त असा ग्रीन टी शर्ट जो मी आज घेतलेला होता. आणि त्याचबरोबर सकाळी बार्शीला जाण्याच्या आधी मी एक्सरसाइज करत असताना माझ्यासोबत एक कांड झाला होता. तो म्हणजे की मी सकाळी एक्सरसाइज करत असताना अचानक माझा पाय मुरगळला आणि आपण पाहू शकता माझ्या पायावर बरीच सूज आलेली आहे आणि खूप जास्त दुखत होता पाय. आणि बार्शीत दिवसभर फिरल्यामुळे तर खूपच त्रास झाला होता मला. फिरताना काही वाटलं नाही, पण घरी आल्यावर ते दुखवा जो होता तो जाणवत होता. इथे आईने हळद आणि मीठ शिजवून माझ्या पायावरती घातलं जेणेकरून माझ्या पायाला आराम भेटेल. आणि हेच असतं आईचं प्रेम, जे आम्हाला फक्त आणि फक्त माहेरी गेल्यानंतरच भेटतं. म्हणजे आई इकडे आल्यावर पण भेटतं, पण माहेरी गेल्यानंतर एक वेगळाच सुकून असतो जीवनात आणि ते खरंच तो सुकून खूप गरजेचा असतो असं मला वाटतं. सो आई खूप काळजी घेते घरी गेल्याच्या नंतरनं. प्रत्येक मुलीला सासरी गेल्यानंतर आईच्या या प्रेमाची खूप आठवण येत असते आणि या आईच्या या प्रेमासाठी प्रत्येक मुलगी सासरी तरसत देखील असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आई मला बोलली की चल आपण जरासं माझं कपाट आवरूया, माझ्याकडे आता खूप साड्या झालेल्या आहेत. सो दॅट आम्ही इथे तिचं कपाट आवरायला घेतलेलं होतं. माहिती आठवती मला ही साडी, टिश्यूची पण सध्या मला खूप साड्या झाल्यात, काठापदराच्या तर खूप झाल्यात, म्हणूनच आता बिलकुल काठापदराची साडी घ्यायची नाही. अशीच म्हणतेस तू नेहमी? नाही नाही आता नाही. आता काल मी तुला दिसलं का, मी बघितली नसती का मग साडी काल मी किती. आता तिकडे ते कपाट आवरल्या केल्याच्या नंतर मला असं वाटतं ते कपाट पण भरून जाणार. नाही हात नाही बसत हे, एवढं नाही बसणार त्याच्यामध्ये. बापरे, एक बॉक्स आहे अजून कमीच नाही, आपण दुकान टाकूया. छान होता हे, नीटच ठेव. काढ बरं ह्या बॉक्स मधलं. साड्या खूप झाल्या पैठण्या तितक्याच झाल्या. आता नाही, आता खूप झालेत. आता मी घेणारच नाही, आता काठपदरच घ्यायचं नाही. पार्टी वेअर आहेच आहेत. हो, काहीच आपण पाहू शकता माझ्या आईच्या साड्यांचं कलेक्शन किती छान छान आहे. तिची चॉईस खरंच खूप ऑसम आहे आणि तिला खूप कळतं साड्यांमधलं. सो खूप भारी भारी साड्या ती घेत असते. आणि गाईज प्रत्येक वेळेस आई हेच बोलत होते की आता माझ्याकडे खूप साड्या झाल्यात, आता मी काठपदराची साडीच घेणार नाही. परंतु बायकांना साड्यांचा मोह आवरत नाही हे सर्वांना माहीत आहे आणि मलाही चांगलंच माहीत आहे. ती किती जरी बोलली तरी ती काही साडी घेणं टाळणार नाहीये, ती कधी ना कधी साडी नक्कीच घेणार. आणि फायनली इथे कपाट आवरून झालेलं आहे. आपण पाहू शकता सगळ्या साड्या, सगळं सेटअप व्यवस्थित लावलेलं आहे आणि इकडे एकच बॉक्स ठेवलेला आहे साडीचा. दुसऱ्या साईडला पण आईच्या रेग्युलर यूजच्या साड्या, तिच्या पर्सेस, बॅग्स आणि मेकअपचं सामान वगैरे सगळं या साईडला आहे. हे आईच्या लग्नातलं कपाट आहे आणि याचा आरसा काही वर्षांपूर्वी फुटून गेलेला होता. सो हे लवकरच स्क्रॅच होणार आहे कारण आता पप्पा लवकरात लवकर फर्निचर करून घेणार आहेत. सो राहिलेले 2 बॉक्सेस मी या कपाटामध्ये ठेवलेले होते साड्यांचे आणि काही पेटीकोट्स वगैरे मॅचिंगचे. हे सुद्धा कपाट व्यवस्थित अरेंज केलेलं. याच्यामध्ये तर अर्धे तर माझेच कपडे आहेत आणि काही बाकीचे लग्नाचे अल्बम, काही मेकअपच्या वस्तू, बाकीचे काही सामान सुद्धा इथे आहे. साड्या आवरून झाल्याच्या नंतर आईने ड्रेसेस आवरायला घेतलेले होते कारण आमची आई जाणार आहे फिरायला वृंदावनला. तिला जायला महिनाभर टाईम आहे, पण तिची बॅग ऑलमोस्ट इथे रेडी झालेली आहे आणि त्यात बाकी कपड्यांचं तर भरपूर कलेक्शन आहे. जेवढं साड्यांचं कलेक्शन आहे तेवढंच ड्रेसेसचं सुद्धा तिच्याकडे कलेक्शन आहे, आपण इथे पाहू शकता. सो ती मला एक एक गोष्ट व्यवस्थित द्यायला लावत होती. अँड दॅट्स ऑल अबाउट माय डे गाईज. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? माझ्या आईच्या साड्यांचं कलेक्शन, तिची चॉईस आणि आमची शॉपिंग ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब.